मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवा परिसरातून बेपत्ता झालेल्या 7 वर्षीय मुलीचा शोध अवघ्या 2 दिवसात लावण्यात पोलिसांना यश आलंय. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तब्बल 948 सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्ह्याची उकल केली. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार 7 वर्षीय साक्षी पांडे ही 28 मे रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास दिवा येथील राहत्या इमारतीच्या परिसरातून कोणालाही न सांगता निघून गेली होती. मुलगी घरी न परतल्यानं तिचे वडील विजयकुमार पांडे यांनी तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन शोध मोहीम सुरू केली. 4 डीबी पथकं आणि 2 विशेष पथकं तयार करून परिसरात शोध घेण्यात आला. इमारतींचे टेरेस, रिकाम्या खोल्या, गटार, चेंबर्स यांची तपासणी करण्यात आली. तसंच ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे, रेल्वे पोलीस, चाइल्ड प्रोटेक्शन युनिट, सामाजिक संघटना आणि विविध माध्यमांमार्फत मुलीचा फोटो प्रसारित करण्यात आला. 29 मे रोजी विविध इमारतींमधील सीसीटीव्ही तपासताना मुलगी श्लोकनगर दातिवली रोड परिसरात फिरताना दिसली. पुढील तपासात ती दिवा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर एका अनोळखी व्यक्तीसोबत बोलताना आणि रात्रीच्या सुमारास अंबरनाथ लोकलमध्ये चढताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी दिवा ते अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान विविध रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. अखेर बदलापूर परिसरात त्या व्यक्तीची ओळख सुमित जाधव अशी पटली. 31 मे रोजी पहाटे पोलिसांनी बदलापूर येथील संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन मुलीची सुटका केली. प्राथमिक चौकशीत संबंधित व्यक्तीनं मुलीची काळजी घेत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी मुलीशी विश्वासानं संवाद साधल्यानंतर तिनं घरातील सततची कामं, लहान बहिणीची जबाबदारी आणि होणारा त्रास यामुळे घर सोडल्याचं सांगितलं. शेजाऱ्यांकडूनही अशाच प्रकारची माहिती मिळाल्याचं पोलिसांनी नमूद केलंय. प्राथमिक तपासानुसार मुलगी स्वतःहून घरातून निघून गेल्याचे संकेत मिळालेत, मात्र प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या तपासात 6 पथकातील अधिकारी आणि सुमारे 45 पोलीस कर्मचाऱ्यांनी सलग 2 दिवस रात्रंदिवस मेहनत घेतली. कोणताही ठोस पुरावा नसताना जवळपास 948 सीसीटीव्ही फुटेज तपासून मुलीचा शोध घेण्यात आला. दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून मुलगी सुखरूप सापडल्यानं तिच्या कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये मुलीच्या मिसिंगच्या बाबत तपास सुरू होता. नेमका काय प्रकार आहे? मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दिवा भागातून 28 तारखेला संध्याकाळी 8:30 वाजता एक 7 वर्ष 22 दिवसाची मुलगी ही बेपत्ता झाल्यासंदर्भातील तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीचं गांभीर्य पाहून एसीपी डिव्हिजन, प्रभारी अधिकारी व क्राईमचे PI आणि इतर सर्व अधिकारी यांनी आपल्या निर्देशाखाली वेगवेगळ्या टीम स्थापन केले गेले. या 6 टीम या सातत्याने मुलीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत होत्या. याच्यामध्ये डीबीच्या 4 टीम आणि NDPHचे 2 टीम काम करत होत्या. या भागातील सीसीटीव्ही पाहणे अत्यंत आवश्यक होतं, कारण मुलीचे पूर्ण हालचाली ज्या आहेत त्या कुठल्या ना कुठल्या सीसीटीव्ही मध्ये आल्या असतील या अपेक्षेने साधारणतः या संपूर्ण टीमने 948 सीसीटीव्ही याची पाहणी केली गेली. त्याच्यामध्ये मुलीचे लाईन ऑफ लोकेशन्स मिळाले आणि याच्यामध्ये 2 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर 31 तारखेला रात्री या मुलीचं लास्ट लोकेशन एका व्यक्तीच्या सोबत बदलापूर या ठिकाणी ती एका ट्रेनमधून खाली उतरल्याचं निदर्शनास आलं. त्याच्यानंतर त्या व्यक्तीची ओळख पटवणं हे आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं. त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या टीमचे अधिकारी यांनी लोकल जे व्यक्ती आहेत त्यांची मदत घेतली गेली. त्यांच्याकडून त्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली. ती व्यक्ती हा स्थानिक व्यक्ती आहे, जाधव नावाची व्यक्ती, सुमित जाधव यांच्याकडे त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या घरी ही आमची टीम गेली. घरी ही मुलगी त्या ठिकाणी सुखरूप सापडली. त्याच्याबरोबरच ती जे सुमित जाधव आहेत त्यांची स्वतःची 3 मुलं ही त्या ठिकाणी होती. ते 3 मुलं ही समवयस्क आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबरच ही होती. या बाबतीमध्ये ज्यांच्याबरोबर ती मुलगी गेली होती याच्यामध्ये सुरुवातीला डाऊट येणं अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळे आम्ही त्याचं पूर्ण व्हेरिफिकेशन केलं गेलं की त्यांनी सोबत कसं काय घेऊन गेला. तर या मुलीने स्वतःचा पत्ता हा दिल्ली हा सांगितला होता की स्वतः दिल्लीचे आहे, माझे आई वडील नाहीये आणि मला तुमच्याबरोबर यायचं आहे, मला परत जायचं नाहीये, अशा स्वरूपाची माहिती सांगितल्यामुळे त्यांनी या मुलीच्या बाबतीमध्ये चुकीची काही घटना घडू नये, कारण त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या मुलीबरोबर एक अशीच घटना, अप्रिय घटना त्या ठिकाणी 2025 मध्ये घडली होती. याबाबतचा गुन्हा खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. तर अशी काही चुकीची घटना याच्याबरोबर घडू नये, ती सुरक्षित राहावी या उद्देशाने तो तिला स्वतःच्या घरी घेऊन गेला होता. त्याचबरोबर त्यांनी आईला फोन करूनही सांगितलं होतं की मला उद्या या बाबतीत पोलीस स्टेशनला जाऊन माहिती द्यायची आहे, परंतु रात्री मी तिला सोडू शकत नाही, अशा स्वरूपाची माहिती देऊन त्याने स्वतःच्या घरात सुरक्षितपणे ठेवलं होतं.
2च दिवसामध्ये ही मुलगी त्याला पप्पा म्हणत होती. एवढं चांगलं वातावरण त्यांनी, एवढं प्रेम ह्या मुलीला दिलं होतं. या मुलीचे संपूर्ण व्हेरिफिकेशन झालेलं आहे, मेडिकल झालेले आहे. याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची चुकीची माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळे हा गुन्हा हा तिला सुखरूप मिळवण्यापुरता नसून पुढे तिच्या आईवडिलांची काय परिस्थिती आहे, या व्यक्तीने जे सांगितलेली गोष्ट आहे ती खरी आहे की खोटी आहे याचं व्हेरिफिकेशन सुद्धा अद्याप आमची टीम करत आहे. आतापर्यंतच्या व्हेरिफिकेशननुसार हे सिद्ध झालेलं आहे की ज्यांनी घेऊन गेलेला आहे त्याचा मालफाईड इंटेन्शन काही नव्हतं. पुढील तपास PSI शर्मा मुंब्रा पोलीस स्टेशन हे करत आहे.